मुळीच नाही, एकमेकांच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे अशा मताचा मी आहे। मी काही गोष्टी सांगू इच्छितो की दादासाहेबांबद्दल बरंच काही सोशल मीडियावरती उलट-सुलट लिहिलं गेलं की बाबा त्यांचे सगळ्यांचे संबंध असल्यामुळे त्यांना विधान परिषदेचे सदस्य सभापती बरेच पद मिळालेत। मी आज एकच सांगू इच्छितो की गवई साहेबांना इंदिरा गांधींनी त्या काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये जर प्रवेश केला तर मुख्यमंत्री पद देऊ अशा प्रकारचं कबूल केलं। मला स्वतः सोनिया गांधींनी 2009 आणि 2014 आणि आता 2019 ची निवडणूक 2009 आणि 14 मध्ये सोनिया गांधींनी आणि 2019 मध्ये मला मल्लिकार्जुन खरगे यांनी ऑफर दिली होती की तुम्ही जर पंजा निशाणीवरती उभे राहिला तर आम्ही तुम्हाला लोकसभेची तिकीट देऊ। गवई परिवार हा सत्ताच्या मागे कधी नाही, सत्ता जर त्यांना पाहिजे असती तर याच्यापेक्षा मोठे मोठे पद दादासाहेब गवईंना मिळू शकले असते, मलाही मिळू शकले असते। मी स्वतः MBBS पोस्ट ग्रॅज्युएट डर्मॅटॉलॉजी आहे। 28व्या वर्षी मी सोमय्या मेडिकल कॉलेजमध्ये टीचरचं काम करत होतो। आज मी कुठपर्यंत पोहोचलो असतो, परंतु पक्षासाठी या विचारासाठी आणि मी त्या पदाचा राजीनामा दिला आणि आजही आमची विचारधारा पक्का आहे। मैत्री राहीलच पण विचारधारा पक्का आहे। आज भूषणजी एका मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत। गवई साहेबांचे जे काही विरोधक होते त्यांच्या पोटात दुखतंय आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।